नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण काल जो काही उत्पादन शुल्कचा पेपर झालेला आहे त्या पॅटर्नवर आधारित आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत। तर बघा, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे जे वर्ष आहे ते जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे। काय? जागतिक भरड धान्य वर्ष। त्यानंतर 2024 हे जे वर्ष आहे ते जागतिक उंट वर्ष म्हणून घोषित केलेले आहे, 2024। त्यानंतर 2025 जे आहे ते हिमनद्या वर्ष, जागतिक हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे। त्यानंतर प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्रसंघाबाबतीत चुकीचा पर्याय निवडायचा आहे। तर मित्रांनो बघा, स्थापना जी झालेली आहे 24 ऑक्टोबर 1945, बरोबर आहे। सदस्य देश 196, चुकीचा पर्याय 193 देश आहेत सदस्य, त्यामुळे हा चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे। युनोचे मुख्यालय बघा न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी आहे। प्रमुख सचिव सध्याचे आहेत अँटोनियो गुटेरेस, ठीक आहे। त्यानंतर बघा, प्रश्न आहे, खालीलपैकी कोण सर्वाधिक वेळा ग्रँड स्लॅम जिंकला आहे? तर मित्रांनो, चालू घडामोडीवर करंटवर जास्ती भर दिला जातो आहे TCSद्वारे। तर बघा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे त्या दृष्टीने। सर्वाधिक वेळा कोण ग्रँड स्लॅम जिंकला आहे? तर नोवाक जोकोविच जिंकलेला आहे। किती वेळा? तर 24 वेळा जिंकलेला आहे, 24 वेळा। दुसऱ्या क्रमांकावर आहे राफेल नदाल, 22 वेळा, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे बघा, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणास असतो? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे बघा, राज्य विधानसभेस असतो राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला 2023चा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, कृष्णात खोत या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। कृष्णात खोत यांना 2023चा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे। मित्रांनो, त्यांच्या रिंगाण या कादंबरीला जाहीर झालेला आहे, ठीक आहे, रिंगाण। त्यानंतर बघा, प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमात संविधानाचा आत्मा म्हटले आहे? काल प्रश्न विचारण्यात आला होता, मूलभूत अधिकारांशी संबंधित कलम कोणते? तर मित्रांनो, त्याच पॅटर्ननुसार आपण बघा हा प्रश्न घेतलेला आहे, कोणत्या कलमात संविधानाचा आत्मा म्हटले आहे? तर कलम 32ला बाबासाहेब आंबेडकरांनी बघा संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? तर मित्रांनो, 1955ला भारतीय संसदेने नागरिकत्वाचा कायदा संमत केलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये 3 ते 4 प्रश्न 2011च्या जनगणनेवर आधारित होते। मी आधी पण व्हिडिओमध्ये बोलत आलेलो आहे, जनगणना पाठ करून ठेवा 2011ची। तर मित्रांनो, त्या धर्तीवर आपण हा प्रश्न घेतलेला आहे। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा बघा नंदुरबार आहे 2011च्या जनगणनेनुसार, ठीक आहे। नंदुरबार हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, वीर गार्डियन 2023 युद्ध सराव कोणत्या 2 देशांमध्ये पार पडला? तर मित्रांनो, काल पण युद्ध अभ्यासावर एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्या दृष्टीने आपण या ठिकाणी हा प्रश्न घेतलेला आहे। बघा, वीर गार्डियन हा जो युद्ध सराव आहे तो भारत व जपान या देशामध्ये पार पडलेला आहे, ठीक आहे, भारत व जपान। मित्रांनो, भारत व इंडोनेशियामध्ये एक युद्ध सराव तो गरुड हा लक्षात ठेवा, गरुड। त्यानंतर भारत व्हिएतनाममध्ये नुकतंच डिसेंबर महिन्यात पार पडला युद्ध सराव, त्याचं नाव आहे विनबॅक्स किंवा विनबक्स 23 जर विचारलं तर भारत व्हिएतनाम लक्षात असू द्या। भारत श्रीलंकेमध्ये स्लायनेक्स नावाचा युद्ध सराव पार पडतो, स्लायनेक्स, ठीक आहे, हा विचारला तर भारत श्रीलंका लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न विचारण्यात आलेला होता बघा, काल पण भारतातील क्षेत्रफळाने पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर आपण दुसऱ्या क्रमांकाचे राज्य या ठिकाणी विचारलेलं आहे बघा। पहिल्या क्रमांकाचे आहे राजस्थान, दुसऱ्या क्रमांकाचे आहे मध्य प्रदेश, तिसऱ्या क्रमांकाचे आहे महाराष्ट्र, सर्वात लहान आहे गोवा, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? मित्रांनो, काल विचारण्यात आलं होतं आर्य समाजाची स्थापना। मी मागील प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की संस्था आहेत, ज्या समाज आहेत किंवा संस्था आहेत यांची पूर्णतः माहिती घेऊन ठेवा किंवा पाठ करून ठेवा।
तलाठी भरतीमध्ये TCSने प्रत्येक शिफ्टमध्ये प्रत्येक पेपरला 2-3 प्रश्न याच्यावर विचारण्यात आलेले आहेत बघा. तर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. 1867 मध्ये केली होती. लक्षात ठेवा, वर्षावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, स्वामी दयानंद यांनी कशाची केली होती? आर्य समाजाची केली होती. काल हाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर स्वामी दयानंद सरस्वतीने आर्य समाजाची स्थापना 1875ला केली होती. ठीक आहे, 1875ला. महात्मा फुलेंनी कशाची केलेली? सत्यशोधक समाजाची केली होती. 1873 मध्ये केली होती. ठीक आहे. त्यानंतर गो रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे व गणेश वासुदेव जोशी यांनी बघा सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे 1870ला. ठीक आहे. या सभांवर आज पण देखील प्रश्न येईल बघा मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, नदीवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत भरपूर. भूगोल आणि नदी प्रणाली जास्ती भर देण्यात आलेला आहे. खालीलपैकी बघा कोणती नदी नर्मदा नदीची उपनदी नाही? तर मित्रांनो, या ठिकाणी शबरी ही जी नदी आहे ती नर्मदा नदीची उपनदी नसून गोदावरी नदीची उपनदी आहे. ठीक आहे. शक्कर, कोलार, दुधी या नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, IPL 2024 मध्ये मोहम्मद शमी कोणत्या संघासाठी खेळणार आहे? मित्रांनो, काल प्रश्न विचारला होता, मोहम्मद सिराज कोणत्या संघासाठी खेळतो? तर त्याचं उत्तर होतं बघा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, RCB त्याचं उत्तर होतं. ठीक आहे. आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बघा गुजरात टायटन्स. मोहम्मद शमी हा जो आहे तो गुजरात टायटन्स या संघासाठी खेळतो किंवा खेळणार आहे. त्यानंतरचा प्रश्न होता बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? किंवा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील? तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग. ठीक आहे. सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. काल प्रश्न काय होता? सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा गडचिरोली. ठीक आहे. आणि लोकसंख्या कमी विचारलं तर सिंधुदुर्ग. आता बघा, सर्वात जास्त लोकसंख्या कुठे आहे महाराष्ट्रात 2011 नुसार? ठाणे. आणि सर्वात जास्त लोकसंख्या घनता मुंबई उपनगर. ठीक आहे. याच्यावर आज विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न बघा, 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या काळात संमत झाला? हा प्रश्न आपण आपल्या चॅनलवर कव्हर केलेला आहे याच्या आधी. तर मित्रांनो, 1856ला हा कायदा आलेला आहे. काल हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, विधवा पुनर्विवाह कायदा केव्हा तयार झाला किंवा अस्तित्वात आला? 1856 उत्तर होतं. तर हा कोणाच्या काळात संमत झाला? तर बघा लॉर्ड डलहौसी हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लॉर्ड डलहौसीच्या काळात हा कायदा संमत झालेला किंवा याने संमत केलेला आहे. तर हा आपण प्रश्न कव्हर केलेला आहे आपल्या चॅनलवर. त्यानंतर प्रश्न आहे बघा, पित्त खालीलपैकी कोणत्या अवयवात तयार होते? तर मित्रांनो, पित्त यकृतामध्ये तयार होते. यकृत हा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. ठीक आहे. पित्त यकृतामध्ये तयार होते. तर मित्रांनो, या प्रश्नांची आपण रिव्हिजन मारून घेऊया, जेणेकरून प्रश्न जर आला एखादा तर तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर जागतिक भरड धान्य. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाबाबतीत चुकीचा पर्याय निवडा. तर योग्य उत्तर आहे सदस्य देश 196. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोण सर्वाधिक वेळा ग्रँड स्लॅम जिंकला आहे? पर्याय क्रमांक A नोवाक जोकोविच या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न बघा, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणास असतो? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे राज्य विधानसभा. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला 2023चा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? कृष्णात खोत या ठिकाणी योग्य उत्तर आहे रिंगाण या कादंबरीला. त्यानंतर प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमास संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे? कलम 32 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? 1955 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक A नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा आहे. त्यानंतर प्रश्न आहे, वीर गार्डियन 2023 युद्ध सराव कोणत्या 2 देशांमध्ये पार पडला? योग्य उत्तर आहे बघा भारत जपान या 2 देशांमध्ये हा
पार पडलेला युद्ध सराव आहे वीर गार्डियन. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य कोणते? तर मध्य प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक ए, आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी नर्मदा नदीची उपनदी नाही? तर योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक डी, शबरी ही जी नदी आहे ती नर्मदा नदीची उपनदी नाही. त्यानंतर प्रश्न आहे बघा, IPL 2024 मध्ये मोहम्मद शमी कोणत्या संघासाठी खेळणार आहे? तर मित्रांनो, मोहम्मद शमी हा IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्स या संघासाठी खेळणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर बघा, योग्य उत्तर आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक सी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या काळात संमत झाला? तर बघा, लॉर्ड डलहौसी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, पित्त खालीलपैकी कोणत्या अवयवात तयार होते? यकृत हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, आज जो काही पेपर होईल त्याचे देखील प्रश्न आपल्याला उपलब्ध झाले तर आपण आपल्या चॅनलवर अपलोड करूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न पाहायला मिळतील. तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या. पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.